आज आपण ज्या टॉपिक बद्दल बोलणार आहोत ना, हा टॉपिक खूप सुंदर टॉपिक आहे आणि हा माझा ना खूप क्लोज टू हार्ट टॉपिक आहे. काय असं या टॉपिक मध्ये ना जनरली माझं लिटरली एव्हरी वीक मध्ये कमीत कमी 2 ते 3 लोकांबरोबर माझा या टॉपिक संदर्भामध्ये डिस्कशन होतं आणि आज मी जे मला एक्सपिरियन्स झालेला आहे इतक्या वर्षांमध्ये मी ते त्याचं तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी आहे. गेली 20 वर्षाहून अधिक मी लोकांना फायनान्शियल प्लॅनिंग कशा पद्धतीने करता येईल याबद्दल हँड होल्डिंग करत असतो आणि त्यांना स्टेप बाय स्टेप त्यांच्या फायनान्शियल गोल्स पर्यंत कसं पोहोचता येईल या संदर्भामध्ये मी मार्गदर्शन करतो, गायडन्स करत असतो. मित्रांनो, आजचा जो टॉपिक आहे हा टॉपिक आहे रिअल इस्टेट वर्सेस इन्व्हेस्टमेंट, रिअल इस्टेट वर्सेस म्युच्युअल फंड्स. जर तुम्ही 30 ते 55 या वयोगटामध्ये असाल आणि जर तुम्हाला सुद्धा असं कधी जाणवलं असेल की घरातल्यांनी नेहमी सजेशन दिलं असेल किंवा ऍडवाइस केलं असेल इंन्व्हेस्टमेंट साठी जर काही करायचं असेल तर तू एखादा फ्लॅट बघ किंवा एखादं रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट कर, तर तुम्ही अगदी योग्य जागी आहात. मित्रांनो, आता आपण ना ह्याच गोष्टींमध्ये बघूया. कसं आहे की जनरली ना आता लोकांना घरातल्यांना सांगताना घरातले तर आपल्याला सल्ले देताना ऍडवाइस देताना हीच देतात की एखादा रिअल इस्टेट मध्ये इन्व्हेस्टमेंट कर, एखाद्या फ्लॅट मध्ये गुंतवणूक कर. आणि आपले काही कलिग्स असतात, काही मित्र असतात, ते सध्या म्हणतात की अरे आता खूप मार्केट चांगलं चाललेलं आहे आणि SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट कर. आता ऍक्च्युअली ह्या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला कुठलं योग्य आहे त्या संदर्भामध्ये आपण आज पाहणार आहोत. तर आता आपण बघूया की रिअल इस्टेट ज्यावेळेस आपण गुंतवणुकीकडे बघतो तर रिअल इस्टेटचे डिसिजन्स घेताना ज्यावेळेस आपण बाईंग डिसिजन्स घेतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये काय काय थॉट प्रोसेस असते आणि कुठला विचार आपला ऍक्च्युअली मनात यायला पाहिजे जो येत नाही त्या संदर्भामध्ये मी सांगत आहे. मित्रांनो, रिअल इस्टेट ही एकदम टँजिबल ॲसेट आहे, दिसते तुम्हाला तुमच्या समोर आहेत आणि एक मेंटल सॅटिस्फॅक्शन असते, एक इमोशनल सॅटिस्फॅक्शन असतं बाबा की मी जी इन्व्हेस्टमेंट केलेली ती माझ्या समोर आहे. आणि शेवटी कुठलीही इन्व्हेस्टमेंट जर आपण म्हणालो तर एकच मनामध्ये त्याचा एंड मोटिव्ह हा असतो की बा आज नाही उद्या मला याचं अप्रिसिएशन झालेलं हवंय आणि याचे पैसे मला वाढलेले हवेत. तर रिअल इस्टेटचा अजून एक फायदा कसा आहे की बरेच ठिकाणी रिअल इस्टेट एक रिव्हर्सेबल इन्कम म्हणजे त्या इन्व्हेस्टमेंट्स मधनं काही इन्कम मिळेल या पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे काय की बाबा माझ्याकडे आता फ्लॅट आहे, तो फ्लॅट मी नुसतं ठेवून काय करणार नाही, जर मी तिथे राहणार असेल तर मी तो रेंट आउट करू शकतो, त्याने पण मला काही इन्कम मला जनरेशन होईल आणि त्याच्यानंतर मग त्याला एक प्राइस काही कालांतराने आपल्याला त्याचं प्राइस अप्रिसिएशन सुद्धा मिळू शकतं. आणि फिजिकल ऍसेट असल्यामुळे ना आपल्या ते डोळ्यासमोर असते ऍसेट आणि आपण सारखं आणि त्याच्यानंतर आपल्याला एक मेंटल सॅटिस्फॅक्शन असतं की हा बाबा मी ज्या गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ती वस्तू माझ्या डोळ्यासमोर आहे आणि ती अप्रिशिएट सुद्धा होत चालली आहे. मित्रांनो, अननोईंगली आपण काही गोष्टी ज्याच्यामध्ये आपण दुर्लक्ष करतो ते फार महत्वाचा विषय आहे. अननोईंगली आपण ज्या गोष्टी दुर्लक्ष करतो त्या आहेत आपल्या की स्टॅम्प ड्युटीकडे आपण इग्नोर करतो, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन कॉस्टकडे आपण इग्नोर करतो. आणि जर तुम्ही रेंटल इन्कम कडे जर फक्त बघत असाल ना तर रेंटल इन्कमचा असा विषय आहे की तो रेंटल इन्कम ऑन युअर इन्व्हेस्टमेंट जर आपण बघितलं तर साधारण तो 2% ते 3% रेंजमध्येच फक्त राहतो. प्लस आपण त्याच्यामध्ये मेंटेनन्स कॉस्ट एक इग्नोर केला जातो. प्लस एखाद्या महिन्यामध्ये किंवा 1-2 महिन्यामध्ये समजा आपला फ्लॅट वेकेंट राहिला आणि जर त्याला आपल्याला टेनंट मिळाला नाही तर तो सुद्धा आपल्याला फायनान्शियल लॉस असू शकतो. सगळ्यात मोठा ड्रॉबॅक काय आहे रिअल इस्टेटचा की मी गेल्या 20 वर्षांमध्ये आजपर्यंत एकही माणूस असा मला सापडलेला नाही ज्यांनी मला सांगितलं आहे की सर मी गुंतवणूक केली आणि ज्या दिवशी मला पैशांची गरज होती त्या दिवशी माझी प्रॉपर्टी विकली गेली. तर मित्रांनो, हा एक फार मोठा अडथळा आहे, हर्डल आहे रिअल इस्टेटच्या इन्व्हेस्टमेंट्सला की त्याला तुम्हाला एक्झिट अवेलेबल नाहीये, लिक्विडिटी ऑप्शन अवेलेबल नाहीये. चला आता आपण ना काही उदाहरणं पाहूया. आता या उदाहरणामध्ये आपण असं बघूया की साधारण एक 80 लाखाचा एक फ्लॅट आहे. समजा जर एक 2 BHK एक चांगल्या डिसेंट एरियामध्ये मी जे 80 लाखाचा भाव सांगतोय हा मी पर्टिक्युलरली पुण्यात शूट करतोय म्हणून पुण्यात सांगतोय. पुणे आणि सबर्ब्स ऑफ मुंबई या हिशोबाने जर आपण बघितलं तर साधारण 2 BHK ची साईज जर आपण बघितली एक डिसेंट साईजचा फ्लॅट 80 लाखाच्या घरात पडतो. आता त्या 80 लाखाच्या फ्लॅट मध्ये तुम्हाला रेंटल इन्कम किती एक्सपेक्ट करू शकता तर साधारण 22 ते 25 हजार रुपये तुम्हाला रेंटल इन्कम आहे. आता 22 ते 25 हजार रुपये मी हायर साईडला 25 हजार जरी धरलं 80 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट वरती 25,000 रुपीज मंथली म्हणल्यावर साधारण 3 लाख रुपये वर्षाचे येतात. आणि ह्या 3 लाख रुपये जर बघितलं तर 80 लाखाच्या इन्व्हेस्टमेंट्स वरती 3 लाख रुपये म्हणाला तर साधारण 2 ते 2.5% पर्यंत तुमचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट येईल. दुसरं कसं आहे की 10 वर्षानंतर जर तुमची प्रॉपर्टी जर तुम्ही सेल करायची जरी झाली तर ही प्रॉपर्टी कितीपर्यंत जाऊ शकते, साधारण 1.5 करोड पर्यंत, 1.25 करोड रुपयापर्यंत. बरोबर आहे. याचा अर्थ काय की 10 वर्षांमध्ये तुमच्या प्रॉपर्टीला व्हॅल्यू किती
वाढली तर हा प्रॉपर्टीची व्हॅल्यू ही तुमची दुप्पट झाली. बरेच वेळेला लोक सांगताना सांगतात की मला प्रॉपर्टी डबल मध्ये मिळाली किंवा मला प्राइस डबल, मला अप्रिसिएशन झालं आणि माझ्या डबलचा फायदा झाला. मित्रांनो, एक चूक तुम्ही करता. नेहमी ज्यावेळेस तुम्ही प्राइसिंगच्या बद्दल बोलता, त्या गुंतवणुकीच्या बद्दल बोलता, तर तुम्हाला एक महत्वाचा विषय बघितला पाहिजे. त्याला आपण म्हणतो CAGR, म्हणजे तुम्हाला किती टक्क्यांनी तुमची रक्कम वाढली हे पण तुम्हाला बघायला पाहिजे. आणि जर 80 लाखाची प्रॉपर्टी जर तुम्ही साधारण 1.5 कोटीला विकत असाल 10 वर्षानंतर किंवा डबलला जर विकत असाल, तर तुम्हाला फक्त आणि फक्त अप्रिसिएशन जो मिळाला तो 7%च इयर ऑन इयरचा रिटर्न मिळाला. तर मित्रांनो, फक्त 7% रिटर्न मिळू शकतो. ते सुद्धा कधी, ह्याच्यामध्ये पण काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत की तुमचं लक फॅक्टर वरती आहे. त्या आजूबाजूची सराउंडिंग जर क्लिनिंगनेस असेल, सगळ्या चांगल्या गोष्टी असतील आणि प्रॉपर तुम्हाला त्या म्हणजे अप्रिशिएशन झालं तरच तुम्हाला ते पैसे मिळू शकतात. कारण कित्येक प्रॉपर्टी अशा सुद्धा माझ्या नजरेसमोर आहेत आजही, जे 15 आणि 20 वर्ष आधी घेतलेल्या त्यांनी त्यांचा भाव आज मार्केटमध्ये मिळत नाहीये. मित्रांनो, रिअल इस्टेटच्या बद्दल जर बघितलं ना, तर रिअल इस्टेट टँजिबल आहे, पण फ्लेक्झिबल मला वाटत नाही आहे म्हणून. कारण लिक्विडिटीचा सगळ्यात मोठा विषय येतो. कारण ज्यावेळेस मी ऍज अ फायनान्शियल प्लॅनर बघत असतो, तर मी नेहमी सांगत असतो, मी रिअल इस्टेटच्या विरोधात आहे का? अजिबात नाही. रिअल इस्टेट हेजेससाठी खूप सुंदर इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. पण जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत असाल, तर इन्व्हेस्टमेंट बघताना आपल्याला सगळ्यात महत्वाच्या 2-3 गोष्टी बघायला लागतात. सगळ्यात पहिले एक बघायला लागतं की मला याच्यावरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट काय आहे. सेकंड, मला याच्यामध्ये लिक्विडिटी काय. आता रिअल इस्टेटचा ड्रॉबॅक हा आहे की तुम्ही लिक्विडिटी काढू शकत नाही. 80 लाखाच्या फ्लॅट मध्ये तुम्हाला उद्या 10 लाख 15 लाख रुपयाची गरज पडली इमर्जन्सीमध्ये, तर तुम्ही एखादी खिडकी विकू शकत नाही. समजलं का? तर सांगायचं तात्पर्य हे की त्याच्यामध्ये लिक्विडिटी अवेलेबल नाहीये. तर आता आपण याला बघितलं की रिअल इस्टेटच्या काय काय पॉसिबिलिटी, प्लस पॉईंट पण बघितले आणि माझं असं म्हणणं नाही नेगेटिव्ह पॉईंट्स आहेत, पण आपल्याला त्या गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं म्हणून व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगण्याचं हे माझं तात्पर्य आहे. आता ह्याच्यात जर आपण पाहिलं ना, त्या 80 लाखाच्या फ्लॅटवरती ती व्यक्ती आता माझ्याकडे आलेली ही केस स्टडी मी तुम्हाला सांगतो. एक असोसिएट प्रोफेसर आहे, माझे क्लायंट आहेत. त्यांना 1,20,000 त्यांचं हे दर महिन्याचं इन्कम आहे. त्यांनी असंच एक फ्लॅट घेतला. तो फ्लॅटची किंमत 80 लाख रुपये होती. आता त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, 65 लाख रुपये त्यांनी लोन रेज केलं आणि त्या 65 लाख वरती ते साधारण 55,000 रुपये दर महिन्याचे इन्स्टॉलमेंट भरतात. आता 55,000 रुपये ते दर महिन्याचे इन्स्टॉलमेंट भरतायत. त्याच्यानंतर मुलांची एज्युकेशन फीस, कॉस्ट ऑफ लिव्हिंग, ह्या सगळ्या गोष्टी वगैरे जर धरलं तर त्याच्या हातामध्ये जेमतेम काही पैसे राहतात किंवा ऑलमोस्ट नेग्लिजिबल किंवा नाही म्हणाल तरी चालेल. मित्रांनो, नुसतं जर तुम्ही फ्लॅटचा EMI भरत असाल आणि सगळ्या गोष्टी तुमच्या बेसिक लिव्हिंग वरती खर्च होत असाल, तर तुम्हाला हा विचार करणं गरजेचं आहे की तुमच्या उतार वयामध्ये ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअली पैशाची गरज लागणार आहे, त्यावेळेस तुम्ही लिक्विडिटी कशी मॅनेज करणार आहात, त्यावेळेस तुम्ही कुठून पैसे उभे करणार आहात. कारण जर तुमच्याकडे हे उत्तर जर नसेल आणि तुम्ही फक्त इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने जर तुम्ही जात असाल आणि रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत असाल, तर ही एक तुम्हाला धोक्याची घंटा आहे, हे आठवणीने समजून घेतलं पाहिजे. तर असंच आहे ना, त्या क्लायंटने ज्यावेळेस आम्हाला अप्रोच केला, आम्ही सगळं त्यांच्या क्लायंटची सगळं समजून घेतली सिच्युएशन आणि समजून घेतल्यानंतर आम्ही त्यांना काही रोडमॅप बनवून दिले, काही ब्लूप्रिंट्स बनवून दिले आणि त्यांना सांगितले की कटाक्षाने तुम्हाला जर आयुष्यात पुढे भविष्यामध्ये जर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम खरंच जर हवा असेल, तर तुम्हाला काही चुका टाळायला लागतील आणि काही तुम्हाला रिगरसली काही डिसिजन घ्यायला लागतील जे तुमच्या मनाला बुद्धीला ऍट द मोमेंट मे बी पटणार नाही, पण त्या तुम्हाला करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्हाला उद्या खरंच हॅझल फ्री लाईफ जगायचं असेल आणि रिलॅक्स लाईफ जगायचं असेल, तर आज तुम्हाला थोडंसं पेन पत्करावा लागेल. त्यांना आम्ही एक ब्लूप्रिंट बनवून दिला. 1-to-1 कन्सल्टेशन त्यांनी आमच्याकडनं घेतलं आणि 1-to-1 कन्सल्टेशन मध्ये त्यांना आम्ही प्रॉपर वर्किंग करून दिलं. मित्रांनो, सायमल्टेनियसली तुम्हाला अजून एका कस्टमरचं मी एक्झाम्पल शेअर करतो. त्या कस्टमरचं आहे ना, ज्यावेळेस त्यांनी लोन घ्यायच्या आधी आमच्याबरोबर येऊन डिस्कस केला आणि आम्ही त्यांना साधारण इन्कम रेंज असंच 1 लाख रुपयाच्या आसपासच त्या कस्टमरचं इन्कम रेंज होतं. त्यांनी आमच्या बरोबर आमचे खूप एक्झिस्टिंग कस्टमर आहेत, खूप वर्षापासून आमच्या संपर्कामध्ये आहेत आणि आमचे संबंध जुने आहेत. त्यांनी आमच्याबरोबर डिस्कस केला आणि त्यांना कळालं की काय आहे काय नाही आणि आम्हाला पण त्यांचा स्वभाव वगैरे कळाला की तुमची गुंतवणुकीचे पॅटर्न वगैरे काय. त्यांना मी सजेशन केलं की सर, तुमचा 1 लाख रुपयाचा इन्कम आहे ना, तुम्ही आता यू शुड नॉट गो फॉर अ बिगर फ्लॅट. त्यांना मी सजेस्ट करून त्यांना मी साधारण 40-45 लाखाच्या फ्लॅटमध्ये त्यांना मी आता अकोमोडेट व्हायला लावलं. त्यांना मी सांगितलं की पुढची 4 ते 5 वर्ष तुम्ही आता छोट्या ठिकाणी जावा, छोट्या ठिकाणी जाऊन तुम्ही आता कम्फर्टेबल व्हा. त्याच्यानंतर यू जस्ट सी की कसं तुमचा पैशांचा फ्लो चाललाय काय आहे. जसं मी सांगितलं ना, ह्या सुद्धा काही गोष्टी, ज्या गोष्टींवरती आम्ही त्यांना सजेशन दिलं की तुम्ही आता 45 लाख पर्यंतचा फ्लॅट घ्या, ह्या गोष्टी सुद्धा आमच्या 1-to-1 डिस्कशन मध्ये वर्कआउट झाल्या. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा जर हाच प्रश्न असेल आणि संभ्रम असेल की तुम्ही सुद्धा फ्लॅट मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी किंवा SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, तर तुम्हाला मी आवर्जून सांगतो की तुम्ही एक 1-to-1 माझ्याबरोबर कॉल बुक करा. ऑफकोर्स ते पेड सेशन आहे आणि त्याचे रेग्युलर कॉस्ट जे आहे ते 2,999 आहे. फक्त माझ्या युट्यूबच्या कम्युनिटीसाठी फर्स्ट 10 लोकांसाठी मी ते 999 मध्ये ऑफर करतोय.
ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक ऑल्टरनेट सोल्युशन देऊ शकतो की तुम्ही कसं वेल्दी होऊ शकता, कसं ऍसेट क्रिएट करू शकता आणि ऍसेट किती काळानंतर घेतली पाहिजे, म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट कसं केलं पाहिजे आणि सायमल्टेनियसली तुमच्या जर ऑलरेडी तुमच्यावरती काही लोन्स वगैरे असतील तर ह्या सगळ्याच्या सगळ्या लोन्स आणि इन्व्हेस्टमेंटच्या बद्दल आपण त्या 1-to-1 कॉल मध्ये ऑडिट करतो. त्याच्यानंतर आपण तुम्हाला सजेस्ट करतो की तुमच्यासाठी योग्य काय आहे, कुठला लोन तुमच्यासाठी योग्य आहे, कुठली इन्व्हेस्टमेंट तुमच्यासाठी योग्य आहे, जेणेकरून तुमच्याकडे 2 पैसे एंडला राहू शकतात. बाय व्हर्च्यू ऑफ इट तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि पुढे भविष्यामध्ये तुम्ही एक कॅश रिच होऊ शकता. मित्रांनो, असंच जर तुम्हाला आमच्याकडून फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. प्लॅन म्हणून त्या नंबरवरती मेसेज करा, व्हिडिओवरती कमेंट केला तरी चालेल. माझ्या टीम मेंबर पैकी कोणीतरी तुमच्याशी संपर्क साधेल आणि आपण पुढची वाटचाल ठरवू.